कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे असं सरळ जबाबदारीच म्हणजे साहजिक आहे. बरका माणूस घरात येतो काय, आपल्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतो काय, पण काळजी नका करू. आपलं एक नातं आहे आणि ती विधी लिखित आहे. मी समजलं नाही. आळंदीपासून फरलांभर अंतरावर अधिकवाडी माहिती असेल ना, त्या भागात माझे वडील दिवाणजी होते आणि तिथेच तुमचे वडील तुकडोजी त्यांचे मित्र होते. माझं वडील? हो. बरं, फक्त मित्र नाहीत, अगदी घरचे संबंध होते. अहो, आमच्यामध्ये आणि तुमच्या आजोबांमध्ये रक्ताचं नातं आहे, पण तशा नोंदी सापडल्यात आमच्या चोपड्यांमध्ये. ना आता हे समजा काही आठवत नाही. आम्ही वडिलांनी लय घाबरायचो. एक सबूत बी फुटायचं नाही तोंडातनं. बिब्बेवाडीला तुमची आत्या आहे? आत्या? हा, एक आत्या आहे, पण कुठं राहते माहित नाही बघा. नाही, मला माहिती आहे ना. नाही, कारण तिला जिथे दिली आहे ना, तिथे त्यांचं घर आणि आमचं घर अगदी लागून लागून आहे. म्हणजे आता तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस सांगतोय म्हणल्यावर खरंच असेल की. आपण सावलीची जबाबदारी म्हणजे मला ही सावलीसारखी एक गोड मुलगी होती. तिला जाऊन काही वर्ष झाली जातात. सावलीच्या रूपाने आम्हाला पुन्हा तीच भेटली की काय असं वाटतंय. काय झाले तुम्हाला? कंबरला चकले ग सावळे. सकाळपासून काम करून ना पार मोडून गेले माझी कंबर. बरं तुम्ही चला, मी करते हे सगळं. हो ना. हा चल. आई ग सावकाश ग बाई. सावकाश. बसते बाई मी 5 मिनिटं. तू तासाभरात तेवढी सगळी कामं आवरून घेशील ना? हा होय, फोन देते का? ठीक आहे. आई आई ग आई ग. ऐश्वर्या ना ऑर्डर सोडत असते फक्त. कामाच्या नावानं शिमगा. असू द्या मावशी, असतो आता एकेकाचा स्वभाव. हो, पण सोन्यानं कसं राहावं हे खरं तर तुझ्याकडे शिकायला हवं. हो, हे घर सगळं सांभाळणारी तूच आहेस ग बाई. चालायचंच हो. मला सांगा, आपली पाचही बोटं सारखी असतात का? नाही ना. आणि कसं आहे ना, मी घरातली कामं करते तर ऐश्वर्या घर सांभाळते. आणि महत्वाचं काय, प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित केलं ना तर कोणालाच कोणाची गरज लागत नाही. हो की नाही? सावले, आवरले नाहीस होय अजून? अगं मला लई काम आहेत, मला खरंच नाही जमणार यायला. काय ग? काय झालं? काकू, शेजारच्या गावात गौरी नावाची मैत्रीण आहे आमची. तिची हळद आहे आज. आम्ही सगळ्या मैत्रिणी चाललोय. सावलीला सांगितलं होतं आवरून बस म्हणून. हो का? अगं म्हणजे काम कोण करणार ही गेल्यावर? नाही म्हणजे माझी कंबर दुखू राहिली ना ग सकाळपासून काम करून करून. खरं तर रात्रीपासूनच दुखते माहितीये का? साऊ गेली तर मग सगळी काम कोण करणार ग? हा? साऊ, आई अगं मी कर. अगं नको, मी करते. तू मी आले सावरून. तुम्ही बसा ग पोरीन, जा. अमृता, सोहमचा एक फोटो सापडलाय मला.
फॅन्सी ड्रेस मध्ये सिंड्रेला झाला होता, आठवतंय? मॉम प्लीज. का चिडवते त्याला? तुझी हाऊस होती त्याला सिंड्रेला बनवायची. सॉरी, खर तर हो. नाही म्हणजे आम्हाला मुलगीच हवी होती, पण तू झालास. सॉरी. मॅडम, अहो किती चिडवताय तुम्ही त्याला? लग्नाचा झालाय तो आता. त्याचं नाही लग्न करणार आहे मी. आधी माझ्या सारंगचं लग्न करेन आणि त्याच्यासाठी मी मिस इंडियाच बघणार आहे. सुंदर, सुशील आणि बुद्धिमान. सॉरी सॉरी. तू जर अजून थोडा उशिरा आला असतास ना तर तुझं लग्न इकडेच ठरलं असतं. अमृता, तुझी ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे ना बाळा? मॉम, डोंट वरी, मी घेते काळजी. गुड. नाही, आपला कालचा कार्यक्रम खूप छान झाला. फक्त एकच खंत होती, आपल्या घरात अजून पाळणा नाही हल्लाय. देव आपल्यावर कधी दया करणार आहे कोणास ठाऊक. हॅलो. ठीक आहे, मी बघतो. काय रे, काय झालं? मार्केटमध्ये आपल्या प्रॉडक्ट्सचे डुप्लिकेट प्रॉडक्ट्स काढले जात आहेत. बबलूला सांगतो मी माहिती काढायला. सारंग, मला वाटतं दिस इज रिअली सिरियस. आपल्याला लगेच पोलीस कंप्लेंट करायला हवी. हो, ती तर करायलाच हवी. त्याआधी मी जरा लक्ष घालतो. थांब जरा, पोलिसांना त्यांचं काम करू दे. तू स्वतःची काळजी घे बाळा. तू काळजी करू नकोस आई. आम्ही आहोत हे सगळं करायला. हो, आम्ही आहोत त्याच्यासोबत. आणि मार्केटमध्ये मेंढळ्यांना कोण भिडताय ना ते पण आम्ही बघतो. अरे आपण है ना, देख लेंगे. तुझं घरातलं काम बघून वाटलं नव्हतं येशील. अगं, मला असं काही सुचलं नाही ना तर मी सगळं माझ्या विठ्ठलावर सोडते. आणि मग तो माझ्यासाठी ते चांगलं असतं ना तेच घडवून आणतो. हा, निघालं. काय काय नाही, काय ऐकू येत नाहीये. मोठ्याने बोल. सर, गाडी थांबू. हा, एक मिनिट थांब. काय 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 मोठ्याने बोल. हा, मग तू आम्हाला आधी सांगायला पाहिजेत ना. दादा कम. ठीक आहे, ठेव. हा माणूस काय झालं? ज्या गोडाऊनला आपली डुप्लिकेट्स प्रॉडक्ट ठेवली आहेत तिकडे कोणी पोहोचलेलंच नाहीये. आणि आपण जर गेलो तर त्यांना इन्फॉर्मेशन मिळेल ना. मग आता मला वाटतं तू कमिशनरना फोन कर आणि झाडांखाली चिल करू. याला घेऊन जाऊन चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.